नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण कमी साहित्यात मिठाई बघणार आहोत। ही मिठाई आपण मुलांना खायला दिली त्यांना समजणार पण नाही आपण ही मिठाई कशाची बनवलेली आहे। माझी रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। गॅसवर आता आपण कढाई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये हे 2 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे आपल्याला स्लो गॅसवरच कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे। शेंगदाणे आता आपली भाजली आहे, आपण आता याला काढून घेऊया। शेंगदाण्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे छान आता आपण साल काढून घेतलेली आहे। मिक्सर मधून आता आपण पल्स मोडवर याला बारीक करून घेऊया। पल्स मोडवर शेंगदाणे आता आपण मिक्सर मधून फिरून घेतलेले आहोत। आता आपण हे काढूया। आपण आता अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेणार आहोत आणि याला आता आपण मिक्स करून घेऊया। गॅसवर आता कढाई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 1 वाटी साखर। आपण 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, त्याच्यासाठी 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे। अर्धी वाटी पाणी घालायचं। आपण आता हा 1 तारी पाक करून घेणार आहोत। अशा प्रकारे गॅस बंद करून घ्यायचा आहे। पाकला आपण आता थंड होऊ देणार आहोत 2 मिनिटं। 2 मिनिटानंतर आपलं पाक आता थंड झालेला आहे। आपण याच्यामध्ये हे शेंगदाणा वाटलेलं आणि ते मिल्क पावडर टाकून घेणार आहोत। एक चम्मच घी टाकायचा आहे। इलायची पावडर टाकायची अर्धा चम्मच आणि सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे प्लास्टिक घेतलेलं आहे, याला आपण आता घी लावून घेणार आहोत। आपण आता हे घी लावलेल्या प्लास्टिकवर हे काढून घेणार आहोत।
आपण आता याला असं गोल गोल पेड्यासारखं करून त्याला थोडंसं पिस्त्याचे काप लावून घेणार आहोत. अशा प्रकारे सगळे बनवून घेऊया. अशा प्रकारे खाण्यासाठी रेडी आहे आता आपली मिठाई. माझ्या रेसिपीला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.